पण आपला ओबीसी प्रधानमंत्री असूनही एवढं रडतो आपण. अक्षरशः 3 वर्षापासून ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, त्यांची फी भरली जात नाही. ती 50% सूट आहे ना मेडिकल इंजिनिअरिंग वगैरे वगैरे त्यांच्या शिक्षणामध्ये. 3 वर्षापासून अक्षरशः मुलं शिक्षण अर्धवट सोडून, ओबीसी मुलं शिक्षण अर्धवट सोडून गेली. कुठून आणायचे 60-70,000? आधी 4 वर्षाच्या मुली, 5 वर्षाच्या मुली कुठून आणायचे? ज्यांनी घर गाडलं, ज्यांनी शेती गाडली, त्यांच्या बापाने ते कुठून आणणार? शिक्षण सोडून दिलं. अनेक ओबीसी मुलांनी शिक्षण सोडून दिलं, लक्षात घ्या. म्हणून आणि जनगणनेचा प्रश्न इतका आपण विश्वास करतो नेत्यांवर. मला सांगा, 1990 नंतर जेव्हा मंडल आयोगाची केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली, मंडळ आयोगाची केस सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा गेली, तेव्हा सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केला, ओबीसीची संख्या किती? सुप्रीम कोर्टाने संख्या विचारली. म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की आम्हाला लोकसंख्या द्या म्हणजे जनगणना करा, असं सुप्रीम कोर्ट म्हणतो. असं त्याचा अर्थ होतो ना. सुप्रीम कोर्ट जेव्हा म्हणतं की ओबीसीची संख्या सांगा, कारण लोकशाहीमध्ये जोपर्यंत संख्या माहीत होत नाही तोपर्यंत सरकारच्या तिजोरीमधून तुम्हाला काहीच मिळत नाही. प्लॅनिंग कमिशन तुम्हाला काहीच देणार नाही. संख्या सांगा घेऊन जा, संख्या सांगा घेऊन जा. एससीची जनगणना होते, त्यांची संख्या करते, त्यांना त्यांच्या संख्येप्रमाणे सरकारी तिजोरीमधून त्यांचा हिस्सा त्यांना दरवर्षी मिळतो बजेटमध्ये. एसटीची संख्या करते, एसटीला त्यांच्या 7% वाढा जो आहे तो केंद्राच्या तिजोरीमधून आणि मुंबईच्या तिजोरीमधून दरवर्षी बजेटच्या स्वरूपामध्ये मिळतो. मुसलमानांना मिळतो कारण त्यांची लोकसंख्या माहिती, त्यांची जनगणना होते. पारशांना मिळतो, शिखांना मिळतो, सगळ्यांना मिळतो. फक्त ओबीसीना मिळत नाही कारण संख्या माहिती नाही. मग त्यांच्या मर्जीप्रमाणे काही लोकांची संख्या माहिती नाही ना, पण तरी आपण तुम्हाला भेटले 52% ओबीसीना 2%, 3%, 4% असं काही देतात भीक म्हणून. आणि मग त्या भीकेवर हे ओबीसी नेते जगतात. ही भीक असते ना ओबीसी महामंडळ 2 लाख 5 लाख 10 लाख है ना, त्याच्यावर हे ओबीसी नेते जगतात त्या भीकेवर. तिथं आपल्याकडून येण्याचा प्रश्नच नाही. त्याच्यावर यांना जगवण्यासाठी भीक असते बजेटमध्ये, ओबीसी नेत्यांना जगवण्यासाठी, त्यांना पोहोचण्यासाठी. तर 1991ला 92ला सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलं ओबीसी जनगणना करा म्हणजे आम्हाला संख्या माहित पडेल आणि आपला न्याय घेता येईल. 1998ला आधीपासूनच तयारी केली ओबीसी संघटनांनी आणि आंदोलन केलं की 2001 साली जी जनगणना 100% ओबीसी जनगणना झाली पाहिजे. त्या आंदोलनात